सो 15 जुलै ते 9 ऑगस्ट गुरु हा अस्त असणार आहे. तर कसा जाणार आहे कर्क राशीच्या लोकांसाठी. कर्क राशीमध्येच गुरु असल्या कारणाने इथे तो अस्त असल्या कारणाने खूप असं तुम्हाला एक जडपण येईल. काही मनामध्ये कॉन्फिडन्स थोडासा लूज होईल. आत्मविश्वास थोडासा कमी होईल. स्वतःवरच तुम्ही प्रश्न कराल. थोडे स्वतःमध्येच अडकाल किंवा थोडासा मूड स्विंग जास्त होण्याची शक्यता इथे पाहायला मिळते. थोडंसं अस्वस्थ वाटेल. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह विचार येतील. पण या गोष्टी काही दिवसासाठीच असतील. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे, मानसिक ताण किंवा थकवा जाणवू शकेल. स्वतःवर इतका जास्त ताण घेऊ नका, कारण आरोग्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी सुद्धा गोंधळ होईल किंवा घरामध्ये सुद्धा अशी कामं निघतील आणि त्यामध्ये तुम्हाला खूप गोंधळ होईल. आणि कुठलाही निर्णय घेताना घाईघाईने विचार करून नका घेऊ, कारण त्रास होऊ शकतो. काही लोकांशी वाद होतील. तुम्ही लोकांना समजवायला जाल, स्पेशली हसबंड वाईफमध्ये तुम्ही बघाल काही गोष्टी तुम्हाला सांगताना काही तुम्ही नीट सांगता येणार नाहीत. त्याचबरोबर कुठलंही गुंतवणूक करताना फार विचारपूर्वक करा. खर्च खूप इथे दाखवतोय. मनाची स्थिती, खर्च, त्याचबरोबर मतभेद या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने त्यामुळे स्वतःवर संयम राहणार नाही आणि या गोष्टीमुळे तुम्हाला खूप त्रास होईल. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. शांत राहा, देवाचं नामस्मरण करा. खाली उपाय देत आहे. मानसिक शांतता कर्क राशीसाठी या काळामध्ये असणं गरजेचं आहे. खूपदा असं वाईट विचार येतील, पण तरीसुद्धा देवाचं नाव घ्या, विष्णू सहस्त्रनाम करा, उपाय दिलेत ते करा. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की हे तर ब्रेसलेट तुम्ही घ्याच, पण जर तुम्हाला अजून मानसिक त्रास जर खूप जास्त होत असेल तर मुलांक 2चं सुद्धा ब्रेसलेट हे स्पेशली आपण मून साईनला आणि मूनसाठी बनवलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही ॲस्ट्रोश्वेता 369 वेबसाईटला जाऊन घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं मंत्र जप करणे, शांत राहणे, ब्रेसलेट यूज करा. काही होणार नाही आहे. पॉझिटिव्ह राहा. बेस्ट ऑफ लक.